नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळचे साधारण आता 6:30 वाजलेत. आपण आहोत आता नालासोपारामध्ये. तर इथे डेपोच्या इथे गेले 4 ते 8-9 जुलैपर्यंत जी काय अवस्था होती, पाणी भरपूर भरलं होतं. तर आता आज 9 जुलै आहे आणि जस्ट मी घरी आलो आहे. गावाला होतो तर इकडे पाणी भरल्यामुळे मग काय येणं झालंच नाही. तर आता घरी चाललो आहे. तर आजचं अपडेट देण्याचा थोडा प्रयत्न करूया. बहुतेक चालत जावं लागेल कारण रिक्षा काय मिळणार नाही. समोर बघताय नालासोपारा बसस्थानक आणि बसस्थानकाच्या इथला परिसर अजूनही जलमय आहे. माणसं चालत आहेत तर खरे. आपल्याला जायचं आहे छेडानगरला, तर चालत जावं लागेल. जस्ट तुम्हाला अपडेट देत जातो म्हणजे तुम्हालाही अपडेट कळेल की 9 तारखेला सध्या सिच्युएशन काय आहे. सूर्यदेवाने फायनली आज दर्शन दिलं आहे. बरेच दिवस सूर्यदेव गायब होते पण आज दर्शन दिलेलं आहे. आणि इकडे बाईक मध्ये आणतायत. बस स्थानकाच्या इथे अजून पण ढोपराच्या वरती पाणी आहे. हे बघा, अवस्था बिकट आहे. वरती फुटपाथवर जाऊया आणि तिकडून चालण्याचा प्रयत्न करूया. अशा पाण्यामध्ये गाडी टाकली आणि चुकून बंद पडली मध्ये, विषय संपला. डेपोच्या इथून बाहेर पडलो की हा जो आडवा स्टेशन रोड आहे, तर तिकडेसुद्धा पाण्याची परिस्थिती सध्या अशी आहे की गाडी जाऊ शकते मात्र रिस्कवर. नेणारे बाईक नेत आहेत मात्र जर चुकून पाण्यात बंद पडली की गेली तर आपल्याला ॲक्च्युली फुटपाथवर जावं लागेल. इथून समोर बसेस बाहेर पडतात आणि हा स्टेशन रोड. तर फक्त आतल्या बाजूने पाणी थोडंसं कमी आहे. बाकी हा पाण्याचा टँकर जातो आहे बघा, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल स्टेशन रोडला सध्या काय अवस्था आहे. ॲक्च्युली आपल्याला छेडानगरला जायचं आहे तर मधून जाऊ शकलो असतो, पण मला वाटतं पाटणकरचा मधला रोड आहे तिकडे पाणी असेल. शनी मंदिराच्या इथे मेन रोडने गेलेलं बरं आहे. पूर्ण इकडे पाणी भरलं होतं, सगळ्या दुकानांमधून पाणी गेलं होतं. आज साफसफाई सुरू आहे. बरंच नुकसान झालं. यावर्षी पाऊस जो पडला आहे आणि जे पाणी भरलं आहे ते प्रचंड भरलं होतं. सगळ्या ठिकाणचं पाणी अजून काय उतरलेलं नाही आहे बघा. स्टेशनच्या बाजूची सगळ्या बिल्डिंग. आपण चालत आता पंचमुखी हनुमान मंदिराकडे चाललो आहे. तिथून मग मेन रोडने ईस्ट वेस्टचा जो ब्रिज आहे तिथून सरळ छेडानगरला जाऊ. इकडे पाटील हॉस्पिटलच्या इकडे पण अजून पाणीच पाणी आहे. गेले 4-5 दिवस जो वीज पुरवठा खंडित होता तो लकीली आज 3च्या दरम्यान लाईट आले सर्वीकडे. मात्र पाणी अजून जसंच्या तसं दिसतं आहे. स्टेशनच्या आसपास तरी अजून तसंच आहे. या बाजूला इकडे पंचमुखी हनुमान मंदिर आणि हा जो मेन रोड आहे ईस्ट वेस्टला जायचा, जो नालासोपारा गावामध्ये गेला, तो बहुतेक क्लीन झाला आहे बऱ्यापैकी. इकडे आता पाणी जास्त काही दिसत नाही आहे. या रोडला पण बरंचसं पाणी भरलं होतं कारण मध्ये जो आपला विजय सेल्स आहे आणि जुडिओ वगैरे आहेत या बाजूला, तर ही पूर्ण रोड पूर्ण पॅक झाला होता. पण सध्या परिस्थिती जरा चांगली दिसते.
दोन्ही बाजूला थोडा गाळ वगैरे चिखल वगैरे आहे, मात्र जो रोड आहे मेन तो चांगल्या रीतीने सुरू झाला आहे. एक चांगला अपडेट आहे जे नालासोपारा राहतात त्यांच्यासाठी खास करून. हे बघा बाजूला अजून थोडं पाणी आहे. काय सोसायटीमधलं पाणी अजून बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. या बाजूला इकडे विजय सेल्स आहे. विजय सेल्सच्या बाहेर अजून थोडंफार पाणी आहे आणि त्याच्या ऑपोजिट साईडला पण इकडे थोडं पाणी राहिलं आहे. सगळं पाणी अजून निचरा झालेला नाही आहे. बऱ्याच गाड्यांचं या पुरामध्ये नुकसान झालं आहे, कारण एकदा का पाणी इंजिनमध्ये घुसलं की मग बरीचशी कामं निघतात गाड्यांची. चालत आपण आता इथे सिग्नलला आलो आहे. राईट बाजूला इकडे फनफिस्टा आणि लेफ्ट साईडला पाटणकर. तर इकडून लेफ्ट साईडून पाटणकरला जाऊया, थोडंसं अपडेट देण्याचा प्रयत्न करतो आणि बघूया. पाटणकर रोडला पाण्याचा अपडेट, इथूनच पाणी आहे. तर पुढे आता काही जात नाही, कारण आपल्याला छेडानगरला जाताना राईटला पाणी मिळण्याचे चान्सेस आहेत. सरळ गेलेलं बरं आहे. सगळा चिखल आणि घाण सगळी आलेली आहे आजूबाजूला. सगळ्या दुकानांमध्ये आता साफसफाई वगैरे सुरू आहे. प्रचंड असा उग्र वास येतो आहे. आता ही साफसफाई करायला 2-4 दिवस जातील, पण आज लाईट आले त्यामुळे सगळ्यांना जोराचा निश्वास सोडला आहे, कारण 4 ते 5 दिवस नालासोपाराला लाईट नव्हती. इकडच्या दुकानांमध्ये सुद्धा पाणी भरलं होतं, म्हणजे भयंकर पाणी भरलेलं. इकडे समोर क्रोमा आहे आणि इकडची पूर्ण परिस्थिती जलमय होती गेले 3 ते 4 दिवस. चला, जसं पुढे जातो आहे तसं पाण्याचं प्रमाण कमी होतं आहे. मात्र छेडानगरला पण सकळ भाग आहे आणि जो पाटणकर आणि छेडानगरच्या मधला जो रोड आहे शनी मंदिरवाला, तो पण खाली आहे. तर तिकडे पाणी असण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे आपण या रोडने आलो आहे. या रोडचे पण म्हटलं तुम्हाला एक अपडेट मिळून जातील. लक्ष्मीबेन छेडानगर नाक्यावरती सध्या पाणी आटोक्यात आहे. तर हा रोड गेला विरारकडे, विरार नालासोपारा लिंक रोड, आणि आता आपण लेफ्ट घेतला इकडे छेडानगरकडे. बघूया पाण्याची परिस्थिती काय आहे, कारण आपल्या इथे पाणी असणार एवढं नक्की, कारण तो पूर्ण सकळ भाग आहे. एका बाजूने यावर्षी हा रोड बनवलेला, त्यामुळं मग इकडे पाणी आता सध्या तरी नाही. मात्र त्या उजव्या बाजूला बघताय ना, तिकडे अजून पाणी आहे, चिखळ आहे, म्हणजे पाणी नाही आता. तर आता इथे पुढे पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंपच्या पुढपर्यंत हा रोड आहे, त्याच्यानंतर मग जुनाच रोड आहे. तर त्या जुन्या रोडला खाली असल्यामुळे पाणी असेल. इकडे गॅरेजवरती आता रांगा लागतील, बऱ्याच जणांच्या गाडीची कामं निघतील, कारण पाण्यात भिजल्याने बरेच कामं निघतात. पेट्रोल पंपावर मोठ्याच्या मोठ्या रांगा लागल्यात आणि मला वाटतं मंथनमध्ये पण पाणी गेलं असेल यावेळेस. तिकडचंच पाणी काढतायत अजून. या इकडे रांगा आहेत. अजून जीवन सुरळीत झालेलं नाही आहे. 1-2 दिवस अजून जातील, कारण ज्या प्रमाणात पाणी भरलं होतं ते सगळं सावरायला आता नालासोपाराकरवाल्यांना टाईम तर जाणार. वसई आणि विरारमध्ये पण हीच कंडिशन होती. बऱ्याच जणांच्या गाड्या वाहून पण गेल्या. हे बघा, उजव्या बाजूस अजून पाणी आहे, कारण हा नवीन रोड झाल्यामुळं हा रोड जरा वरती बनवला आहे, तर इकडे पाणी थोडं कमी आहे. पण आपल्याकडे अजून पाणी आहे. हा पूर्ण छेडानगर मार्ग. तर आपण राहतो पेट्रोल पंपच्या थोडंसं पुढे.
इकडे ॲक्च्युली माने इतकं पाणी झालेलं. छेडानगरला आतमध्ये अजून काय परिस्थिती नॉर्मल झालेली दिसत नाही आहे. आपण आता फुटपाथवरती चालतोय ना, त्याच्यावरून पण पाणी होतं. इकडे बघताय गाड्यांची काय अवस्था झाली. बऱ्याचशा गाड्या वाहून पण गेल्या. चिखलाचं साम्राज्य झालं आहे, तेवढीच घाण पण. आता आपल्या इथं जाताना शेवटी आपल्याला पाण्यातूनच जावं लागणार आहे. अंदाज घ्यावा लागेल. मी मगाशी म्हणत होतो पाटणकर मार्गाने आपण नाही जाऊया, त्याचं कारण हे ते पुढे आल्यानंतर समजेल. कारण हा डाव्या बाजूचा रोड आहे ना, पाटणकरवरून जो छेडा मार्गाला आला तिकडे पाणीच पाणी आहे. अजून पण कमरे इतकं पाणी असेल. हे बघा, इकडून एक भाऊ गाडी तर घेऊन येतो आहे, त्यावरून पाण्याचा अंदाज येईल. आसपास एक ढोपराच्या तर वरच पाणी आहे. एक्सप्रेस होती म्हणून निघून गेली, नाहीतर मध्ये कमरे इतकं पाणी आहे. तर या रोडने छेडानगर येताना इग्नोर केलेलंच बरं आहे. थोडासा अंदाज होता दरवर्षीचा, त्यामुळं आपण इकडून नाही आलो. आणि इकडे भावेश प्लाझा, करारी बिल्डिंग. तर आत्ता इथून तरी आपल्याला पाण्यातून जावं लागणार आहे. नो ऑप्शन. अंदाज घेऊन जायचा अशा वेळेस, कारण कुठेही गटर वगैरे असू शकतं. इकडे पाणी भरलेलं दुकानामध्ये बघा, इकडे एवढं भरलेलं पाणी, म्हणजे माने इतकं पाणी वगैरे होतं असेल मेन रोडला. चला, हा इकडे हनुमान नगरकडे रोड गेला. या बाजूला इकडे करारी बिल्डिंग आणि समोर भावेश प्लाझा. तर इथे अजून परिस्थिती तशीच आहे, मात्र समोर लाईट पेटलेली दिसते, ते बरं झालं. एक चांगला आतल्या बिल्डिंगमधलं पाणी उतरलं आहे. आतल्या इकडचं पण पाणी आहे ना, लगभग कमरे इतकं होतं. एवढं पाणी यावर्षी होतं. चला मंडळी, फायनली घरी आलो. आज आपण उतरलो नालासोपारामध्ये आणि नालासोपारा डेपो ते छेडानगर आणि आजूबाजूचा परिसर थोडंसं पाणी दाखवण्याचा प्रयत्न केला. आज आहे 9 जुलै आणि बऱ्यापैकी परिस्थिती सुधारले. पाणी बऱ्यापैकी कमी झालं आहे. काही जो पूर्ण सकळ भाग आहे, जसं की हा छेडानगर मार्ग, त्याच्यानंतर पाटणकरला, मला वाटतं हनुमाननगरला आतमध्ये असेल, किंवा पाटणकर मार्ग ते छेडानगर जे शनी मंदिर आहे तो जो रोड आहे तिकडे बऱ्यापैकी पाणी आहे. म्हणजे ते पण ढोपरभर आहेत आणि मध्ये शनी मंदिरच्या इथे थोडंफार पुढे ढोपरवरच्या वर आहे. असं बऱ्यापैकी पाणी आता कमी झालं आहे. स्टेशन रोडला आहे आणि मध्ये मग जो मेन आहे ईस्ट वेस्टचा जो मेन रोड आहे जो गावात जातो तिकडे आता काय असं पाणी दिसत नाही आहे. ईस्टला स्टेशनला परिस्थिती तशीच असणार आहे, कारण स्टेशनला पाणी लवकर जात नाही. तर चला म्हणजे हा ओव्हरऑल एक अपडेट देण्याचा प्रयत्न होता. चालत आलो, म्हटलं जरा अपडेट देऊ तुम्हाला. रिक्षावाले पटकन आतमध्ये रिक्षा घालत नाहीत, त्यामुळे मग चालत यावं लागलं. तर चालत येता तुम्हाला जस्ट अपडेट पण दिलं आहे. तर नालासोपारा वेस्टमध्ये जर कोणी राहत असेल त्यांच्यासाठी हा खास अपडेट आहे. आणि जे इथे राहतात त्यांच्या नातेवाईकांसाठी सुद्धा हा एक इन्फॉर्मेशन व्हिडिओ होता. तर चला मंडळी, तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.